हा खोटं बोलतोय. वाघ कधीच केळं खात नाही. अरे केलो सिंग त्या ठाकूरचं नाव आहे, कळलं काय? हो बाबा, जसं तुझं नाव वाणी आहे, पण म्हणून तुला सकाळी सकाळी कोमट पाण्यात टाकून पिऊ शकत नाही ना आपण. बाबा मग पुढे काय झालं? आबा तर मला सोडून कधीच देवाघरी निघून गेले. बाळा काय याच्या कानाखाली एक आवाज काढू काय, म्हणजे कान साफ होतील. ते वयाने मोठे आहेत. आजोबा, त्या वाघाने केला सिंगला खाऊन टाकलं. पुढेच त्या दिवसापासून काकडी देवी त्यांना शोधत आहेत आणि आजही त्यांची आत्मा या हवेलीत फिरत असते. तुमच्या आधी सुद्धा 2 जण ही हवेली विकत घ्यायला आले होते, पण काकडी देवीच्या भूताने त्यांना गायब केलं. पण तुम्ही सुद्धा इथेच राहता ना, मग ती आत्मा तुम्हाला काही का करत नाही? ती जिवंत असताना मी तिची खूप सेवा केली आहे. ती माझा आदर करते. बाय, मला वाटतं आत्मा आली. आत्मा तर काकडी देवींचा आहे. मी विचारत होतो तुमच्यासाठी दुधी हलवा बनवू का? नाही नाही, आम्ही जेवून आलो आहोत. आम्ही आता आत आराम करतो. आणा, तुमचं सामान उचलतो. काका, तुम्ही सामान उचलाल, पण मग तुम्हाला कोण उचलणार? चला माझ्या सोबत. आता इथेच वाट बघूया. ती आत्मा आली ना की आपण तिला लगेच पकडूया. ठीक आहे? भाई भाई, मला आठवलं, आईने येताना दही आणायला सांगितलं. मी आलो पटकन. किटकिट, डोक्यात दही करू नकोस काय, चुपचाप इथे उभा राहा. 2 आत्मा आहेत. मी त्यांना पळताना बघितलं. चला त्यांचा पाठलाग करूया. हे येड्यांनो, आत्मा जिवंत लोकांचा पाठलाग करतात. जिवंत लोक त्याच्या पाठी नाही जात. ए किटकिट, तुझी किटकिट बंद कर आणि चल बघू. ती वर आहे, वर. ती बघा तिथे त्या बाजूला. मला वाटतं कोणीतरी आपल्याला बघितलंय. चल इथून कल्टी मारूया. अरे पळ पळ. थांबा, पळू नका. थांबा. ते दोघं गच्चीवर जात आहेत, कळलं काय? चला आपण त्यांना वर पकडूया. हो बाबा, सोडायचं नाही त्यांना. आत्मा पळू नकोस, नाहीतर थांब आत्मा, नाहीतर करीन मी तुझा खात्मा. बोला, कोण आहात तुम्ही? अरे हीच संधी आहे. पळ. अरे गोलकीपर आहेस का? दरवाजातून जाऊच देत नाहीयेस. तुमच्या दोघांपैकी काकडी देवी कोण आहे? पटापटा बोलायला सुरुवात करा, नाहीतर आता मी किपिंग बंद करून किकिंग सुरू करीन काय.
अरे तू तुझं नाव बदलून काकडी देवी कधी ठेवलंस रे? अरे हे बघा, हे आत्मा नाहीयेत. हो, आम्ही तर चोर आहोत, आत्मा नाही. मग उगाच लोकांना आत्मा बनून का घाबरवता? आम्ही का घाबरवू? आम्ही तर चोरी करायला हवेलीत शिरलो होतो. म्हणजे तुम्ही काकडी देवी नाही आहात? अरे, याला बघ कसा भोपळ्यासारखा फुगलाय. हा काकडी देवी कसा असेल? म्हणजे आत्मा दुसरीच कोणीतरी आहे. आत्मा? ती बघा, चला. आपल्याला कोणत्याच आत्म्याशी पंगा घ्यायचा नाहीये. चल घरी जाऊया. आता तर इथे होती, कुठे गेली ती? हं? आपल्याला खाली येताना तर दिसली नाही, मग ही आत्मा गच्चीवर कशी पोहोचली? हो बाबा, ती आत्मा आहे, तिला शिडीची गरज नसते बाबा. चला, तिला वर जाऊनच पकडूया. चला. आता तर इथेच होती. ती बघा, बोटीत बसली आहे. बहुतेक बुडाली. काहीतरी गडबड नक्की आहे. बाय, यांना सांगा नको त्या लफड्यात पडू नका. इथून निघा. नाही, आता तर मी आत्म्याचं रहस्य शोधल्याशिवाय जाणारच नाही. उद्या सकाळीच बाजारात जातो आणि हिची चौकशी करतो. हे घ्या तुमचे 2 किलो टोमॅटो. या पिशवीत भरा. अरे ताज्या ताज्या भाज्या घ्या. भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त सुद्धा. भाजी घ्या, भाजी. अरे माझी भाजीची पिशवी घेऊन तो माकड पळतोय. अरे पकडा त्याला. ए, थांब थांब. तुला लागलं नाही ना? मी खरंच तुझा आभारी आहे. पण मी तर काही केलंच नाही. मग आभार कशासाठी? तुझ्यामुळे मला माझी पिशवी परत मिळाली म्हणून. बाजार तर खूपच मोठा आहे. कुठल्या बाजूला जाऊ? त्या भाजीवाल्याकडे जाऊन आत्म्याविषयी माहिती मिळवतो. बोला दादा, तुम्हाला कोणती भाजी देऊ? भाऊ, ही गाजर कशी दिली? गाजर ना 50 रुपये किलो. किती किलो देऊ? 1 किलो. अच्छा, मला सांगा, त्या हवेलीमध्ये कोणी आत्मा राहते का हो? हो, पाहिले ना, खूप खतरनाक आहे. एकदा माझा भाऊ कढीपत्ता तोडायला हवेलीत घुसला होता. हिने माझ्या भावाचे हातपाय तोडले. मग काय, त्या दिवशी कढीपत्त्याशिवाय सांबार बनवावा लागला. त्या आत्म्याचं काय झालं? आत्मा तर हवेलीतच आहे. ती रात्री मेणबत्ती घेऊन फिरते. गावी लाईट गेली होती म्हणून माझे पती तिच्याकडे मेणबत्ती मागायला गेलेले. आजपर्यंत शोधते. काय मेणबत्ती? नाही, माझ्या पतीला. म्हणून आम्ही सगळीकडे लिहून ठेवलंय, हे आत्मा सुट्टीच्या दिवशीच ये. त्या दिवसापासून कोणीही सुट्टी घेत नाही साहेब. पौर्णिमेच्या रात्री हवेलीच्या छतावरती नाचते. अमावस्येच्या रात्री स्कूटीवर बसून फिरते ती आणि फिरता फिरता गाणी गात असते. माझे आब्बा नेहमी सांगायचे, हा रुमाल घेऊन ती ड्रेस शिवायला आली होती. आब्बा म्हणाले रुमाल छोटा आहे, तर तिने ताणून 15 फुटांचा केला. रुमाल तोही 15 फुटी. अरे नाही, आमच्या आब्बांना जोपर्यंत जिवंत होते उभ्या उभ्या मुलांना झाडावरची जांभळं तोडून द्यायचे. अरे किती फेकम पाक करायची. ते खरं बोलतायत. मला सुद्धा लहानपणी त्यांनी जांभळं तोडून दिली होती. असं कसं काय होऊ शकतं?
मी तर ऐकलंय काही लोक त्या हवेलीत राहायला आले आहेत, ती सोडणार नाही त्यांना. अरे यार, आता मात्र कमालच झाली. यांनी तर फेकायचा वर्ल्ड रेकॉर्डच केलाय. गाजर सलाड साठी हवंय की गाजराचा हलवा बनवायचाय? मी काही बनवीन हो, तुम्ही फक्त द्या.